नमस्कार. पुस्तक कट्टाच्या या नव्या सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. हो, अगदी बरोबर. आणि आजचा विषय खरोखरच खूप रंजक आहे. नक्कीच. आज आपण ब्रायन ट्रेसी यांच्या ईट दॅट फ्रॉग या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातील 12 ते 15 या प्रकरणांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आणि मला वाटतं हा भाग पुस्तकाचा गाभा आहे. हो ना. जीवनात कामं पुढे ढकलण्याची म्हणजेच चालढकल करण्याची जी सवय असते ती कशी मोडून काढायची यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तर चला हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. म्हणजे जर आपण बघितलं तर ही 4 प्रकरणं केवळ वेळेच्या किंवा कामाच्या व्यवस्थापनाबद्दलचे काही कोरडे नियम सांगत नाहीयेत. अच्छा, मग नेमकं काय उद्देश आहे या प्रकरणांचा? हा एक परिपूर्ण नकाशा आहे. मानवी मन, शरीराची ऊर्जा आणि आपल्या भावना यांचा एकत्रितपणे कसा वापर करायचा याची ही एक ब्ल्यूप्रिंट आहे. म्हणजे नुसती मला हे करायचं आहे ही इच्छाशक्ती पुरेशी नसते तर? अगदी बरोबर. एखादा मोठं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी मानसिक दृष्टिकोन आणि शारीरिक ऊर्जेची योग्य सांगड घालावीच लागते. हे खूपच महत्वाचं आहे. आता मगाशी मी एका गोष्टीचा विचार करत होतो. या पुस्तकात सहारा वाळवंटातील एका भागाची गोष्ट सांगितली आहे. हो, टेनेझेरॉफची गोष्ट. बरोबर. 500 मैलांचं सलग आणि अतिशय सपाट वाळवंट. ना पाण्याचा मागमूस ना अन्नाचा कण. बापरे. हो. आणि चारही दिशांना फक्त आणि फक्त पिवळी वाळू. या भागात रस्ता भटकल्यामुळे एकेकाळी तब्बल 1300 लोकांचा तडफडून मृत्यू झाला होता. म्हणजे विचार करूनच धडकी भरते. तिथे रस्ता कसा शोधायचा? तेच तर. वाऱ्याच्या एका जोरदार झुळकीने वाळू उडायची आणि आधीच्या प्रवाशांच्या पावलांचे ठसे कायमचे पुसले जायचे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका माणसाने म्हणजे स्वतः लेखकाने हे वाळवंट अत्यंत सुरक्षितपणे पार केलं होतं. आणि त्यांनी त्यासाठी एका विशिष्ट तंत्राचा वापर केला होता, नाही का? अगदी. इथे रस्ते गायब होण्याची जी समस्या होती त्यावर फ्रेंचांनी एक अत्यंत कल्पक उपाय शोधून काढला होता. त्यांनी त्या 500 मैलांच्या वाळवंटात दर 5 किलोमीटरवर 55 गॅलन क्षमतेचे काळ्या रंगाचे तेलाचे बॅरल ठेवले होते. काळे बॅरल. आणि ते वाळवंट इतकं सपाट होतं की पृथ्वीच्या गोलाकार आकारामुळे दिवसा एका वेळी प्रवाशांना फक्त 2च बॅरल दिसायचे. अच्छा, म्हणजे एक जो मागे आहे आणि दुसरा जो पुढे आहे. अगदी बरोबर. एक तो जो त्यांनी नुकताच मागे सोडलाय आणि दुसरा तो जो बरोबर 5 किलोमीटर पुढे आहे. फक्त पुढच्या बॅरलच्या दिशेने जाणं हेच यशाचं रहस्य होतं. येथील सर्वात आकर्षक बाब म्हणजे यामागचं मानसशास्त्र. म्हणजे कसं काय? माणसाने फक्त जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत जावे. तिथे पोहोचल्यावर पुढचा मार्ग आपोआप दिसतो. क्या बात आहे. खूपच सोपा पण प्रभावी विचार आहे हा. हो ना. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या ध्येयाकडे पाहतो, मग तो एखादा मोठा प्रोजेक्ट असो किंवा घर बांधण्याचं काम असो, तेव्हा ते अवाढव्य वाटतं. आणि मग आपण घाबरून जातो. अगदी. मेंदूच्या अमिगडाला या भागामध्ये भीतीची भावना निर्माण होते आणि मेंदू ते काम टाळण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण चालढकल म्हणतो. हो. पण जेव्हा त्या मोठ्या ध्येयाचे एका छोट्या कृतीमध्ये विभाजन केले जाते तेव्हा ती भीती पूर्णपणे नाहीशी होते. प्रवाशांना 500 मैलांचा विचार करायचाच नव्हता. त्यांना फक्त पुढच्या 5 किलोमीटरवर असलेल्या एका काळ्या बॅरलपर्यंत पोहोचायचं होतं. अगदी बरोबर. इंग्रजीत यावर एक म्हण आहे, इंच बाय इंच एनिथिंग इज अ सिंच. म्हणजे एक इंचाचा विचार केला तर कोणतंही काम अगदी सोपं होतं. कन्फ्युशियसचा तो विचारही याच संदर्भात आहे की हजारो मैलांचा प्रवास एका छोट्या पावलाने सुरू होतो. हो. आणि मला वाटतं तुम्ही एका व्हिडिओ गेमचं खूप छान उदाहरण देणार होतात. हो. आधुनिक भाषेतील उदाहरण द्यायचं झालं तर हे एखाद्या ओपन वर्ल्ड व्हिडिओ गेम सारखं आहे. ते कसं? आपण पाहतो की व्हिडिओ गेममध्ये संपूर्ण शहर किंवा जग एकाच वेळी रेंडर होत नाही. प्लेयर जिथे उभा आहे फक्त त्याच्या आजूबाजूचाच भाग गेमिंग कन्सोल स्क्रीनवर दाखवतो. अच्छा, म्हणजे सिस्टीमवर लोड येऊन. अगदी. यामुळे मेमरी वाचते. जर पूर्ण जग एकाच वेळी लोड करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टम क्रॅश होईल. मानवी मेंदूचं कार्य अगदी याच पद्धतीने चालतं. जेव्हा आपण संपूर्ण कामाचा डोंगर एकाच वेळी डोळ्यांसमोर उभा करतो तेव्हा मेंदूची मर्यादित प्रोसेसिंग पॉवर संपून जाते आणि मेंदू एक प्रकारे हँग होतो. हो. यालाच मानसशास्त्रात पॅरालिसिस बाय ॲनालिसिस म्हटलं जातं. मेंदूची ऊर्जा वाचवण्यासाठी फक्त पुढच्या एका पावलावर लक्ष केंद्रित करणं हा एक प्रभावी उपाय आहे. हे अगदी रात्रीच्या वेळी गाडी चालवण्यासारखं आहे.
रात्रीच्या अंधारात गाडीचे हेडलाईट्स फक्त पुढचा 200 फूट रस्ता दाखवतात. 100 किलोमीटर दूरचं शहर त्या प्रकाशात दिसत नाही. पण तरीही आपण सुरक्षितपणे प्रवास करू शकतो. कारण जसं पुढे जावं तसा पुढचा रस्ता प्रकाशित होत जातो. हो, पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो. कोणता प्रश्न? अंतिम ध्येय किंवा पूर्ण रस्ता स्पष्ट न दिसता फक्त पुढच्या पावलावर लक्ष केंद्रित करणं हे कधी कधी भीतीदायक वाटू शकत नाही का? खात्री कशी वाटेल की पुढचा रस्ता दिसेलच? खूपच नैसर्गिक प्रश्न आहे. आणि इथेच विश्वासाचा किंवा स्वतःवरच्या भरोशाचा मुद्दा येतो. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा. हो, जेव्हा एखादं मोठं काम हाती घेतलं जातं तेव्हा प्रत्येक गोष्ट पहिल्याच दिवशी स्पष्ट असेल असं कधीच नसतं. म्हणूनच पुस्तकात एका कल्पनेवर भर दिला आहे, उडी मारा आणि जाळं आपोआप प्रकट होईल. बापरे, हे खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्याला पुढचा बॅरल कोणता हे समजलं, पण ते पाऊल उचलण्यासाठी कुणीतरी येऊन प्रेरणा द्यावी याची वाट पाहणं ही मोठी चूक असू शकते ना? नक्कीच. आणि इथेच प्रकरण 13ची सुरुवात होते. हो, जिथे लेखकाने एक अचूक आणि बोचणारं सत्य मांडलं आहे, कोणीही मदतीला येणार नाही. अगदी खरंय. जगात असे असंख्य लोक आहेत जे अशा एका रस्त्यावर बसची वाट पाहत उभे आहेत जिथून कोणतीही बस कधी जात नाही. तुम्ही सांगितलंय नाही का? हो, एका आकडेवारीनुसार जगात फक्त 2% लोक असे असतात जे कोणत्याही देखरेखीशिवाय स्वतःहून काम करू शकतात. बापरे, फक्त 2%? हो, आणि या 2% लोकांना आपण लीडर्स किंवा नेते म्हणतो. कोणीतरी येईल आणि काम करायला लावेल ही मानसिकता सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे. पण मग स्वतःवर हा दबाव कसा आणायचा? दुसऱ्यांसाठी काम करताना बॉसचा दबाव असतो, पण स्वतःसाठी काम करताना ती शिस्त कशी आणायची? त्यासाठी स्वाभिमानाची संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ नॅथॅनियल ब्रँडन यांची स्वाभिमानाची एक अतिशय सुंदर व्याख्या आहे. काय आहे ती व्याख्या? स्वाभिमान म्हणजे स्वतःच्या नजरेतील प्रतिष्ठा. अच्छा. आपण जेव्हा स्वतःवर उच्च मानके लादतो तेव्हा एक वेगळंच समाधान मिळतं. सामान्य माणूस जिथे हार मानतो त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन जेव्हा आपण काम पूर्ण करतो तेव्हा स्वतःबद्दल खूप चांगल्या भावना निर्माण होतात. स्वतःवर असा दबाव आणण्यासाठी पुस्तकात एक कृतिशील उदाहरण दिलं आहे. स्वतःची एक सक्तीची यंत्रणा कशी तयार करावी. ते सुट्टीला जाण्याचं उदाहरण. हो, समजा एखाद्या व्यक्तीला उद्यापासून सलग 1 महिना शहराबाहेर जायचंय किंवा उद्या सकाळीच एका वॅकेशनवर जाण्याचं बक्षीस मिळालंय. तर आज कोणती कामं तातडीने संपवली जातील? अगदी. अशा वेळी जी कामं युद्ध पातळीवर पूर्ण केली जातील त्याच कामांपासून आज सुरुवात करणं म्हणजे स्वतःवर दबाव टाकणं. अगदी बरोबर. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. जर सतत स्वतःवर असा आणीबाणीसारखा दबाव टाकला तर त्यामुळे माणूस थकून जाणार नाही का? म्हणजे ज्याला आपण बर्नआउट म्हणतो तशी अवस्था येणार नाही का? हा समतोल कसा राखायचा? अतिशय योग्य प्रश्न आहे. सक्तीची यंत्रणा वापरणे म्हणजे 24 तास सतत दहशतीखाली जगणे नव्हे. मग नेमकं काय? मानसशास्त्रामध्ये तणावाचे 2 प्रकार सांगितले आहेत, युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस. युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस म्हणजे काय? युस्ट्रेस म्हणजे असा सकारात्मक ताण जो कामाला गती देतो, जसे की परीक्षेच्या आदल्या रात्रीचा अभ्यास. तर डिस्ट्रेस म्हणजे असा नकारात्मक ताण जो आजारी पाडतो. अच्छा, म्हणजे आपण इथे एका छोट्या स्प्रिंट किंवा वेगाने धावण्याच्या शर्यतीबद्दल बोलत आहोत, मॅरेथॉनबद्दल नाही. अगदी तंतोतंत. म्हणजे हे जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासारखं आहे. आपण जेव्हा वजन उचलतो तेव्हा स्नायूंवर खूप ताण येतो, पण त्यानंतर आपण स्नायूंना विश्रांती देतो. हो, जेणेकरून ते अधिक मजबूत होतात. स्वतःवर थोड्या वेळासाठी कृत्रिम दबाव टाकून काम संपवणे आणि मग पूर्ण विश्रांती घेणं, हे चक्र पाळलं तर बर्नआउट होत नाही. आणि इथूनच आपण पुढच्या प्रकरणाकडे वळतो. मानसिक दबावाला जर योग्य शारीरिक ऊर्जेची जोड नसेल तर गाडी चालणार नाही, बरोबर? नक्कीच. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीर हे एका मशीनसारखं आहे. सलग 8 ते 9 तासांच्या कामानंतर उत्पादकता वेगाने घसरू लागते. म्हणजे अनेकदा आपल्याला वाटतं की रात्री उशिरापर्यंत काम केल्याने जास्त काम होईल, पण वास्तवात तसं नसतं. नाही, उलट जास्त वेळेत कमी उत्पादकता मिळते. एका ठराविक बिंदूवर शरीराची बॅटरी पूर्ण संपते. आणि म्हणूनच आजकाल बहुतांश लोक एका मानसिक धुक्यात म्हणजे मेंटल फॉग मध्ये काम करत आहेत. हो, कारण ते काम खूप करतात आणि झोप खूप कमी घेतात. सकाळी थंडीत जशी गाडी लवकर सुरू होत नाही तशीच अवस्था शरीराची होते. विश्रांतीला अजिबात कमी लेखून चालणार नाही. वेळेचा सर्वात उत्तम वापर म्हणजे सलग 10 तास झोप घेणं. सलग 10 तास? बापरे. आजकालच्या धकाधुकीच्या जीवनात हे शक्य आहे का? शक्य आहे, जर आपण ठरवलं तर.
रात्री 10 वाजता टीव्ही किंवा मोबाईल बंद करून झोपायला जाणं खूप गरजेचं आहे. आणि यासोबतच आठवड्यातून एक पूर्ण दिवस ऑफ घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं पुस्तकात म्हटले. हो, त्या एका दिवशी कोणतंही वाचन करायचं नाही किंवा ऑफिसचे ईमेल्स पाहायचे नाहीत. मेंदूला रिबूट करण्यासाठी हा वेळ आवश्यकच आहे. पण फक्त विश्रांतीच नाही, तर या ऊर्जेच्या इंजिनाचा दुसरा मोठा खांब म्हणजे आपला आहार. हो, आहाराचा भाग तर खूपच महत्वाचा आहे. इथे हा विषय खरोखरच खूप रंजक बनतो. कारण लेखक थेट म्हणतात की एखाद्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसारखं स्वतःचं पोषण केलं पाहिजे. अगदी. रोज सकाळी कामाला सुरुवात करणं म्हणजे स्पर्धेत उतरल्यासारखंच आहे. आहाराच्या नियमांमध्ये सकाळचा नाश्ता हा उच्च प्रोटीन म्हणजे हाय प्रोटीन असलेला असावा यावर भर दिला आहे. आणि कमी चरबी आणि कमी कर्बोदके असावी. यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय टाळावे. हो, साखर, मीठ, मैदा आणि सॉफ्ट ड्रिंक्स पूर्णपणे टाळले पाहिजेत. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. साखरेचा आणि काम पुढे ढकलण्याचा नेमका काय संबंध आहे? हे दोन्ही विषय खूप वेगळे वाटतात. वरवर पाहता ते वेगळे वाटतात, पण यामागे एक भक्कम जैविक कारण आहे. काय कारण आहे? जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढते. शरीर मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सोडतं आणि मग काही वेळातच रक्तातील साखर अत्यंत वेगाने खाली घसरते. या अवस्थेला शुगर क्रॅश म्हणतात. बापरे. आणि या शुगर क्रॅशचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो? मेंदूचा पुढचा भाग, ज्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो आपली इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमतेसाठी जबाबदार असतो. अच्छा. जेव्हा रक्तातील साखर घसरते तेव्हा या भागाची ऊर्जा संपते आणि ऊर्जा नसलेला मेंदू साहजिकच कठीण कामं टाळू लागतो. क्या बात आहे. हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. हो ना. म्हणजे एकीकडे आपण चालढकल करण्यामागे इच्छाशक्तीचा अभाव हे कारण मानतो, पण प्रत्यक्षात थकवा आणि चुकीचा आहार हे मोठं कारण असू शकतं. अगदी. जर शरीराची बॅटरीच संपलेली असेल तर कितीही प्रेरणादायी विचार ऐकले तरी शरीर साथ देणार नाही. बरं, शारीरिक ऊर्जा मिळवली, पण आता मनाला चालना देणारं इंधन कोणतं? इथे महत्वाचा ठरतो तो आपला स्वतःच्या मनाशी होणारा संवाद, ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो. 15व्या प्रकरणात यावर खूप छान चर्चा केली आहे. आपल्याला माहितीये का, माणसाच्या 95% भावना या तो स्वतःशी कसा संवाद साधतो यावर अवलंबून असतात. हो, बाहेर जगात काय घडतंय यापेक्षा आपण आतल्या आत त्याचा काय अर्थ लावतो हे जास्त महत्वाचं ठरतं. म्हणूनच स्वतःचं पर्सनल चीअर लीडर बनणं गरजेचं आहे. नक्कीच. कारण मानवी मेंदूच्या अंतर्मनाला विनोद किंवा उपहास समजत नाही. म्हणजे काय? जर एखादी व्यक्ती सतत म्हणत असेल की माझं नशीबच खराब आहे, तर मेंदू ते सत्य म्हणून स्वीकारतो आणि तणाव वाढवतो. त्याऐवजी मला स्वतःचा अभिमान आहे किंवा मी खूप छान अनुभवतोय अशी सकारात्मक वाक्य म्हणत राहणं फायद्याचं ठरतं. हो, भलेही आतून कितीही अडचणी चालू असल्या तरीही शब्दांमधून सकारात्मकता व्यक्त केली पाहिजे. आणि यासोबतच एक हसवणारा पण कटू नियम पुस्तकात दिलाय. कोणता? समस्या शेअर न करण्याचा. हो, कधी आपल्या समस्या इतरांना सांगू नका, कारण 80% लोकांना तुमच्या समस्यांची पर्वा नसते. अगदी खरे. आणि उरलेल्या 20% लोकांना तुम्ही संकटात आहात याचा आनंदच होत असतो. हे ऐकायला थोडं कठोर वाटतं, पण यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर समस्या इतरांना सांगायच्या नाहीत तर मग त्यांना सामोरं कसं जायचं? इथेच आशावाद ही संकल्पना मदतीला येते. बरोबर. आशावादी लोकांच्या 3 मुख्य सवयी असतात. पहिली सवय म्हणजे ते प्रत्येक परिस्थितीत चांगल्या गोष्टी शोधतात. कितीही वाईट प्रसंग आला तरी त्यात काहीतरी फायदेशीर आहे का हे ते पाहतात. दुसरी सवय म्हणजे ते प्रत्येक संकटातून मौल्यवान धडा घेतात. संकटे अडथळा आणण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी येतात. क्या बात आहे. खूपच सकारात्मक दृष्टिकोन आहे हा. आणि तिसरी सवय कोणती? तिसरी सवय म्हणजे तक्रार करण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करणे. हे कोणी केलं यावर रडत बसण्यापेक्षा यावर उपाय काय आहे असा विचार करणं. आणि आशावादी लोक नेहमी भविष्याबद्दल बोलतात, ज्यामुळे त्यांना स्वतःवर नियंत्रण असल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आजच्या या सखोल चर्चेचा जर आपण गोषवारा काढला तर एक अतिशय स्पष्ट चित्र समोर येतं. हो, 4 प्रकरणांची सांगड घालता येते. सगळ्यात आधी, मोठ्या कामाची भीती वाटत असेल तर 500 मैलांचा विचार न करता फक्त पुढच्या बॅरेलपर्यंत पोचण्यावर लक्ष केंद्रित करा. दुसरा म्हणजे कुणीतरी मदतीला येईल याची वाट न पाहता स्वतःवरच कामाचा दबाव टाका. तिसरी गोष्ट, या दबावाला सहन करण्यासाठी एखाद्या खेळाडूसारखी शरीराची काळजी घ्या.
योग्य आहार आणि भरपूर झोप घ्या. आणि सर्वात शेवटी स्वतःचं सर्वोत्तम चिअरलीडर बना आणि आशावादी दृष्टिकोन बाळगा. अगदी परिपूर्ण सारांश. या सत्राच्या शेवटी मी एक अंतिम विचार मांडू इच्छिते ज्यावर नक्की विचार व्हायला हवा. नक्कीच सांगा ना. लेखकाच्या मते तुम्ही बहुतेक वेळा ज्याचा विचार करता तेच तुम्ही बनता. आता एक कल्पना करा. जर एखाद्या छुप्या मायक्रोफोनने गेल्या 24 तासांतील तुमचा जो स्वतःशी झालेला मनातला संवाद आहे तो रेकॉर्ड केला असता बापरे. आणि तो आवाज आता सगळ्यांसमोर ऐकवला गेला, तर तो आवाज एखाद्या प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शकाचा वाटेल की एका कठोर टीकाकाराचा? यावर नक्की विचार करा. खरंच हा विचार खूपच अस्वस्थ करणारा पण तितकाच डोळे उघडणारा आहे. आपला स्वतःचा आवाज आपला मित्र असू शकतो किंवा शत्रू. हो ना. यावर सर्वांनीच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या या सखोल चर्चेच्या सत्रात आपण इथेच थांबत आहोत. या प्रश्नाचा नक्की विचार करा. हो, आणि सकारात्मक ऊर्जेने आपली कामं पूर्ण करा. लवकरच भेटूया पुस्तक कट्ट्याच्या पुढच्या सत्रात एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःशी चांगला संवाद साधायला विसरू नका.